हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आणि जुने क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसापूर्वी मी एक ब्लॉग शेअर केला होता ज्यामध्ये मी 3-in-1 असं गॅजेट मागवलं होतं जे SCचं आहे। मी Amazonवरून मागवलेलं आहे। 360 डिग्री सर्व्हिस असा याचा दावा आहे। तर आपण आज हे बघणार आहोत की खरंच याचा ऍक्च्युअली उपयोग होतो की नाही होत आहे। कारण यामध्ये आपल्याला बऱ्याचदा बघा पाइपिंग वगैरे बनवायची म्हटलं ब्लाउजला किंवा मण्यांची लेस लावायची किंवा पोटली बटन्स लावायचे असतात तेव्हा फार प्रॉब्लेम्स येतात की डबल दाब असतो तो सारखा सटकतो किंवा मणी तुटतात किंवा पाइपिंग परफेक्टली बसत नाहीये। तर त्यासाठी आपल्याला सिंगल दाब वापरावा लागतो। दरवेळेस चेंज करण्यात आपला खूप सारा वेळ पण जातो आणि तो सेटल जर नाही झाला तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात। तर हे गॅजेट मी मागवलेलं आहे। याला 360 वाला दाब असं म्हटलं जातं। मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ पाहिला होता आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी पण हा मागवला पाहिजे। कारण तुम्हाला माहिती मला रेग्युलरली बऱ्यापैकी चांगलं काम असतं की ज्यामध्ये मला ह्याचा उपयोग होईल। सो मी याचाच आज रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे की ऍक्च्युली याचा मला खरंच उपयोग झालाय की नाही आणि तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही घ्यावं की नाही। कुठल्याही प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये, मला स्वतःला हे प्रोडक्ट आवडलेलं आहे त्यामुळे मी तुमच्याशी याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे। चला तर मग आपण याचा रिव्ह्यू बघूया, हे काम कसं करतं ते बघूया। तर या इथे माझं जे मशीन आहे उषाचं S2 मॉडेल आहे, इंडस्ट्रियल मशीन आहे। तर या इथे मी तुम्हाला दाखवते, उषाचं मशीन आहे, S2 मॉडेल आहे। तर हे घेऊन साधारणतः मला आता वर्ष-दीड वर्ष होत आलेलं आहे। खूप छान आहे, व्यवस्थित मी वापरतेय, रेग्युलर सर्व्हिसिंग केलं तर याचा रिझल्ट खूप चांगला आहे। या इथे मी ऍक्च्युली तुम्हाला हा जो दाब आहे जो मी पॅकेटमधून खोलतेय 3-in-1 सर्व्हिस आहे, यामध्ये हा दाब याचा आज रिव्ह्यू देणार आहे। म्हणजे ऍक्च्युली हा तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही। सिंगल दाबसाठी हा ऑप्शन आहे, म्हणजे आपण ह्यामध्ये सिंगल दाब सुद्धा वापरू शकतो आणि डबल दाब सुद्धा वापरू शकतो। लेफ्ट राईट जो तुम्हाला सिंगल दाब हवाय म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या पद्धतीने वापरू शकता। रेग्युलर आपला दाब असतो त्याच पद्धतीने आहे। या इथे पहा, याला एक स्क्रू आहे, जो स्क्रू खोलल्यानंतर आपण त्याला लेफ्ट राईट आणि मिडलमध्ये ठेवू शकतो। मध्ये लेफ्टला किंवा राईटला आणि मिडलमध्ये असे 3 ऑप्शन्स आहेत आणि हा सरकवून आपण तो स्क्रू पुन्हा टाईट करायचा। ओके, तर माझ्या जुन्या मशीनचा जो दाब आहे, मशीनचा जो माझा जुना दाब आहे तो मी आता काढणार आहे आणि हा तिथे मी सेटल करणार आहे। तर जो आपला रेग्युलर मशीनचा दाब असतो त्याच पद्धतीने हा दाब आहे, काहीही बदल नाहीये आणि बसवायचा सुद्धा तसाच आहे। तर मी माझ्या मशीनचा जुनावाला दाब रेग्युलर मी जो वापरते तो काढला आणि हा दाब मी इथे बसवून घेतलेला आहे आणि याची सर्व्हिस पण खूप छान आहे। बघा तुम्ही, मी आता एक सिंपल जे मिडलवाला आपण रेग्युलर ब्लाऊज शिवण्यासाठी वापरतो तो हे करून घेतलेला आहे आणि आता मी साधी टिप टाकून बघते। साधी टिप पण खूप छान आलेली आहे, म्हणजे अगदीच कुठे सरकत नाही किंवा असं लूज आहे असं काही वाटत नाही। साधी टिप पण छान आलेली आहे। आता मी इथे तुम्हाला इथे कॉर्ड पाइपिंग अटॅच करून दाखवते आणि तो लेफ्टला दाब मी राईटला सरकवून लेफ्टच्या इकडे मी तुम्हाला याच्यावरती पाइपिंग बनवून दाखवते। तर सुई वरती घेतली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, मध्ये जो स्क्रू आहे जो लेफ्ट आणि राईट मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तो स्क्रू लूज करून मी राईटला हा दाब फिरवून घेतलेला आहे, सरकवून घेतलेला आहे आणि सुई आहे ना जिथून जाईल असं ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित। सुई लेफ्टला जाईल असं ॲडजस्ट करून घ्यायचं, दाबला कुठेही घासली नाही पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि आता मी ही कॉर्ड पाइपिंग बघा मी जोडून घेते। आधी मी कॉर्ड लावून घेते, क्रॉस फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि मध्ये कॉर्ड ठेवली आणि बघा अशा पद्धतीने सिंगल दाबचा उपयोग होतो। हे अटॅच करून घेतलेला आहे आणि आता हा जो कॉर्ड पाइपिंग आहे ते मी फॅब्रिकला सुद्धा अटॅच करून दाखवते। तर ही फॅब्रिकला सुद्धा आपण खूप व्यवस्थित आणि फिनिशिंगने अटॅच करू शकतो। आता रेग्युलरली मला अरीवर्कचे ब्लाऊज असतात ॲक्च्युली, त्यामुळे मला गरज पडली की हा दाब मला घेणं गरजेचं आहे, कारण रोज एक तरी माझा अरीवर्कचा ब्लाऊज असतो स्टिचला आणि त्यामध्ये इतकी वैतागते मी की साधं सिंगल दाब जर आपण पूर्ण ब्लाऊजसाठी वापरला तर त्याचं फिनिशिंग येत नाही ब्लाऊजचं। त्यामुळे मला जिथे गरज आहे स्लीव्सला, नेकला, फ्रंट नेक, बॅक नेकला जिथे गरज आहे सिंगल दाबची तिथे मी वापरते। पुन्हा तो काढायचा, पुन्हा आपला डबल दाब वापरायचा आणि यामध्ये माझा खूप सारा वेळ जात होता आणि चिडचिड होत होती। त्यामुळे मी हे एक पाहिलं होतं इंस्टाग्रामला व्हिडिओ आणि त्याच्या थ्रू मी म्हटलं चला हरकत नाही आपण मागून तर बघूया।
उपयोग जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर तसा असेल तर आपण रिटर्न पाठवून देऊ. पण मी जेव्हा मागवला तेव्हा खरंच हा मला खूप छान वाटलेला आहे. म्हणजे मी आता हाच दाब वापरते रेग्युलर स्टिचिंगला सुद्धा. मी माझा जुना दाब जो आहे मशीनचा तो वापरतच नाही खरं सांगायचं म्हटलं तर. हाच दाब वापरते की जेणेकरून मला अरिवर्कचं जरी ब्लाऊज शिवायचं असेल तरी फक्त काय स्क्रू लूज करायचा आणि लेफ्टला किंवा राईटला हा दाब सरकवून घ्यायचा, माझं काम झालं. तर पहा तुम्ही फिनिशिंग, खूप छान फिनिशिंग आलं आहे. सिंगल दाबला जसं फिनिशिंग येतं तसंच फिनिशिंग आलेलं आहे. आणि उलट सिंगल दाबपेक्षा याचं फिनिशिंग जास्त छान येते. सिंगल दाब काय होतो बऱ्याचदा थोडासा इकडे तिकडे लागला तर त्याचं फिनिशिंग थोडंसं बिघडतं. म्हणजे माझा अनुभव आहे मागच्या 8-10 वर्षाचा. आता मी हा तुम्हाला राईटला घेऊन दाखवते. आधी आपण राईटला घेतला होता, आता मी हा दाब लेफ्टला सरकवला आणि राईटच्या साईडनं आपण स्टिच टाकणार आहोत. तर आता दुसरी पायपिंग कॉट घेतलेली आहे, जी पायपिंग थ्रेड फॅब्रिकमध्ये मी अटॅच केली. आणि आता पलीकडच्या बाजूने आपण म्हणजे जे लेफ्टी किंवा राईटी असतील ज्यांना एक साईडच्या दाबने प्रॉब्लेम येतो तर त्यांनी हे असं वापरू शकतात. म्हणजे वेगवेगळा दाब खरेदी करायची काही गरज नाही आहे. हा एक दाब वापरला तरी पण तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं काम करू शकता. तर ह्या सुद्धा दाबने बघा फिनिशिंग खूप सुंदर आली ह्या साईडने पण. आता मी हे मिडलमध्ये घेणार आहे आणि फायनली हा रिव्ह्यू आहे तुमच्यासाठी की हा अति उत्तम दाब आहे की ज्याच्याने तुम्ही तुमचं काम फास्ट करू शकता आणि नक्कीच याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल. तर अशा प्रकारे मी हे टूल वापरलेलं आहे आणि 3-in-1 असं हे फूट आहे आणि हे मला प्रचंड आवडलेलं आहे. सो मी तुम्हाला म्हणेल जर तुम्हाला हे घ्यायचं असेल विकत तर तुम्ही नक्की घ्या, शुअरली घ्या. कोणत्याही मशीनला हे दाब आरामात बसणार आहे. कारण खूप जणांनी मला ह्या आधी विचारलं होतं की सिंगल दाब घेतला तर तो बसत नाही किंवा बसला तरी त्याच्यावर व्यवस्थित स्टिच येत नाही. तर मी म्हणेल हा आपल्या फुल शटल मशीनला पण चालणार आहे आणि इंडस्ट्रियल मशीनला सुद्धा चालणार आहे. सो तुम्ही नक्की हा बाय करू शकता. म्हणजे मी स्वतःहून तुम्हाला का सांगतेय कारण मला खूप मेसेजेस येत असतात रेग्युलरली की हाफ शटल किंवा फुल शटल मशीनला सिंगल दाब घेतलाय पण तो बसत नाही. एवढंच आहे, हा जो दाब आहे हा थोडासा कॉस्टली आहे पण काम प्रचंड भयानक करते. सो तुम्ही नक्की बाय करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ इतकाच. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारच आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे रेग्युलर माझे जे व्हिडिओज ऑनलाईन येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बघू शकता किंवा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.